हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 9वीतील इतिहासातील धडा 3 भारतापुढील अंतर्गत आव्हाने या धड्याच्या स्वाध्यायावरील प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेली आहे. प्रश्न पहिला, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न 1, आनंदपूर साहिब या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या? उत्तर, सन 1973 अकाली दलाने आनंदपूर साहिब ठराव मंजूर केला. या ठरावाद्वारे पंजाब राज्याला अधिक अधिकार मिळावेत आणि शीख समाजाच्या हिताचे संरक्षण व्हावे या उद्देशाने पुढील मागण्या करण्यात आल्या. पंजाबला अधिक स्वायत्तता देऊन केंद्र सरकारकडे फक्त संरक्षण, परराष्ट्र धोरण, चलन आणि दळणवळण हे विषय ठेवावेत. चंदीगड पंजाबला द्यावे आणि पंजाबशी संबंधित सीमावाद सोडवावेत. पंजाबी भाषेला व शीख धर्माला संरक्षण व प्रोत्साहन द्यावे. रावी, बियाज व सतलज नद्यांच्या पाण्याचे न्याय वाटप पंजाबला मिळावे. शेतकरी व कृषी विकासासाठी केंद्र सरकारने विशेष धोरणे राबवावीत. शीख समाजाच्या आर्थिक व सांस्कृतिक अधिकाराचे संरक्षण करावे. आनंदपूर साहिब ठरावातील या मागण्यांमुळे पंजाबमधील राजकारणाला नवे वळण मिळाले. मात्र या मागण्यांवरून पुढे केंद्र सरकार आणि अकाली दल यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि पंजाबमधील अस्थिरता वाढली. प्रश्न 2, जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे? उत्तर, जमातवाद हा समाजाच्या एकात्मतेसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी घातक आहे. त्यामुळे तो नष्ट करण्यासाठी पुढील उपाययोजना करणे आवश्यक आहे. सर्व धर्मातील लोकांमध्ये बंधुभाव, सहिष्णुता आणि परस्पर आदराची भावना निर्माण करावी. धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांचा समाजात प्रचार व प्रसार करावा. जात, धर्म किंवा पंथ यांच्या आधारावर भेदभाव टाळावा आणि सर्वांना समान वागणूक द्यावी. शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, संविधानातील मूल्ये आणि सामाजिक सलोखा यांची जाणीव करून द्यावी. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या अफवा, द्वेषपूर्ण प्रचार आणि हिंसाचाराला आळा घालावा. सर्व नागरिकांनी भारतीय संविधानाचा आदर करून राष्ट्रीय ऐक्य टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत. 3, प्रदेशवाद केव्हा बळावतो? उत्तर, प्रदेशवाद म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशाच्या हिताला अधिक महत्त्व देण्याची भावना होय. जेव्हा एखाद्या प्रदेशाच्या विकासाकडे दुर्लक्ष होते तेव्हा प्रदेशवाद बळावतो. प्रदेशातील लोकांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाल्यास प्रदेशवाद वाढतो. नोकरी, शिक्षण, उद्योग व नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वाटपात असमानता असल्यासही प्रदेशवादाला चालना मिळते. भाषा, संस्कृती आणि परंपरांच्या रक्षणाची भावना तीव्र झाल्यास प्रदेशवाद वाढू शकतो. केंद्र किंवा राज्य सरकारच्या धोरणांमुळे एखाद्या प्रदेशाच्या हिताला बाधा येत असल्यास लोकांमध्ये असंतोष निर्माण होतो. या असंतोषातून स्वतंत्र राज्याची किंवा अधिक स्वायत्ततेची मागणी पुढे येऊ शकते. म्हणून प्रादेशिक असमानता आणि अन्यायाची भावना ही प्रदेशवाद बळावण्याची प्रमुख कारणे आहेत. प्रश्न 2, टिपा लिहा. 1, जमातवाद. उत्तर, जमातवाद म्हणजे धर्म, जात किंवा जमातीच्या आधारावर स्वतःच्या समूहाचे हित इतरांपेक्षा श्रेष्ठ मानण्याची भावना होय. भारतातील सामाजिक ऐक्याला जमातवादामुळे धोका निर्माण होतो. जमातवादामुळे समाजात आर्थिक व जातीय तेढ निर्माण होते. विविध समूहांमध्ये अविश्वास आणि संघर्ष वाढतो. राजकीय स्वार्थासाठी जमातवादी भावनांचा वापर केला जाऊ शकतो. जमातवादामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होते. समाजातील शांतता व सलोखा टिकवण्यासाठी सर्व धर्मांचा आणि समूहांचा आदर करणे आवश्यक आहे. 2, प्रदेशवाद. उत्तर, प्रदेशवाद म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशातील लोकांनी आपल्या प्रदेशाच्या हिताला इतर प्रदेशापेक्षा अधिक महत्त्व देण्याची भावना होय. प्रदेशवादामुळे प्रादेशिक अस्मिता आणि हितसंबंधांना अधिक महत्त्व दिले जाते. आपल्या प्रदेशाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी मागण्या केल्या जातात. काही वेळा प्रदेशवादामुळे इतर प्रदेशांबद्दल असूया किंवा विरोधाची भावना निर्माण होऊ शकते. अतिप्रदेशवादामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होण्याची शक्यता असते. सर्व प्रदेशांचा संतुलित विकास आणि परस्पर सहकार्य यामुळे प्रदेशवादाचे दुष्परिणाम कमी करता येतात. प्रश्न 3, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1, ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले. उत्तर, पंजाबमध्ये खलिस्तानच्या मागणीमुळे फुटीरतावादी चळवळीला बळ मिळाले.
या चळवळीचे नेतृत्व जनरल सिंग भिंद्रनवाले यांनी केले. अमृतसर येथील स्वर्ण मंदिर परिसरात दहशतवादी शस्त्रसाठा करून बसले होते. त्यामुळे पंजाबमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला. दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी आणि स्वर्ण मंदिर परिसर मुक्त करण्यासाठी भारतीय लष्कराची कारवाई आवश्यक झाली. म्हणून जून 1984 मध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही लष्करी कारवाई करण्यात आली. 2. जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे. उत्तर: जमातवादामुळे समाजात धर्माच्या आधारावर तेढ आणि संघर्ष निर्माण होतो. त्यामुळे समाजातील एकता, शांतता आणि सलोखा धोक्यात येते. जमातवादामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होऊ शकते. जमातवादी विचारांमुळे विविध धर्मीय समूहांमध्ये अविश्वास व द्वेषाची भावना वाढते. त्यामुळे देशाच्या लोकशाही व्यवस्थेला आणि विकासाला अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणून सर्व धर्मांचा आदर, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे. प्रश्न 4. पुढील संक्षिप्त रूपांचे पूर्ण रूप लिहा. उत्तर: MNF मिझो नॅशनल फ्रंट. 2. NNC नागा नॅशनल काउन्सिल. 3. PLGA पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मी. तर इथे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.